कुणाल, आता सामन्यात ग्रामीणची टीम एक हारली, त्यात गावातले पूर्ण प्लेयर नव्हते, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? हो, नक्कीच गावासाठी क्रिकेट खेळलं पाहिजे. ग्रामीण गटातलं क्रिकेट हे खूप महत्वाचं क्रिकेट मानलं जातं. हाच तुमच्या क्रिकेटचा खऱ्या अर्थाने पाया असतो. परंतु गावात असलेले राजकीय पक्ष, त्यात मधून निर्माण झालेले मतभेद, याचमुळे कुठेतरी गावामध्ये एकापेक्षा जास्त संघ निर्माण होतात आणि त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये त्या गावाचं नाव चर्चेमध्ये राहत नाही. मी तर म्हणतो, ग्रामीण क्रिकेटमध्ये जात, धर्म, पंथ आणि त्याचबरोबर राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठेतरी गावाच्या क्रिकेटसाठी, ग्रामीणच्या क्रिकेटसाठी एकत्र आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गाव आणि शहराच्या शर्यतीत शेवटी गावच जिंकतं. कारण गावात आपण माणसं कमवतो आणि शहरात गेल्यानंतर तीच कमवलेली माणसं आपण गमवतो. पहा, पटलं तर विचार करा आणि गावासाठी क्रिकेट खेळा. आपल्या नावासाठी, प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी एकत्र येऊन ग्रामीण क्रिकेट खेळा. धन्यवाद.